नमस्कार. दूरदर्शनतर्फे प्रेक्षको आपलं आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. योग आणि आरोग्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. योगाची जी प्राचीनता भारताने जोपासलेली आहे आणि भारताने या निमित्तानं जगाला आंतरराष्ट्रीय योग दिन जो आपण 21 जून रोजी पाळतो अशी एक मोठी देणगी दिलेली आहे. आज योग आणि आरोग्याचा संबंध आपल्याला या संदर्भात बोलायचं असल्याने आपण या कार्यक्रमाला आज एक शीर्षक दिलं आहे. त्या शीर्षकाचं नाव आहे योग आपल्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी. त्यानिमित्तानं आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये प्रख्यात योग तज्ञ डॉक्टर अंजली जोशी यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर अंजली जोशी नमस्कार. आपलं दूरदर्शनतर्फे स्वागत आहे. धन्यवाद. आणि आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जो साजरा करतो तर एकूणच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि योगाचं महत्त्व काय याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना सांगावं. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आपण 2015 पासून साजरा करतो आहे. आणि योग ही जसं तुम्ही म्हटलं की योग ही भारताची पूर्ण विश्वाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. तर आपल्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की आपली भारतीय संस्कृती आणि प्राचीन परंपरा याचा संपूर्ण जगाने स्वीकार केलेला आहे. आणि वय, देश, धर्म या सर्व बंधनांच्या पलीकडे जाऊन योग आज सगळ्यांना जोडण्याचं काम करत आहे. तर ह्यामध्ये आता जसं यावर्षी आपण 11वा योग दिवस साजरा करतो आहे. पहिला योग दिवस 2015 मध्ये झालेला होता. तर यामध्ये 177 देश भाग घेत आहेत. तर ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. आणि जो भारताच्या प्राचीन परंपरेचा जो प्रसार सर्व देशात झालेला आहे तर ह्याला सगळ्यांची स्वीकृती मिळालेली आहे. आणि ह्यामध्ये 21 जून हा दिवस आपण का निवडलेला आहे योग दिवसासाठी. तर हा दिवस जो आहे पूर्ण वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आहे. आणि हा दिवस जो आहे हे दक्षिणायनाची सुरुवात आहे. तर असं समजूत आहे की दक्षिणायन जो आहे तो हा दिवस आध्यात्मिक प्रगती किंवा अंतर्मुख साधना, प्रार्थना या गोष्टींसाठी हा दिवस अत्यंत लाभदायक मानला जातो. म्हणून 21 जून हा दिवस आपण योग दिवस म्हणून साजरा करतो. बरोबर. पण योग आपण म्हटल्यानंतर साधारणपणे योग हा आता लोकांना बऱ्यापैकी माहीत झालेला आहे. पण योग आणि व्यायाम याच्यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे एखाद्याने समजा योग केला तर मग त्यांनी व्यायाम नाही केला तर चालतं का? किंवा की योग केला तरी पुरेसा आहे असं काही आहे की योग आणि व्यायाम हे दोन्ही केले पाहिजेत? हे तुम्ही कसं समजावून सांगा? तर सगळ्यात पहिले आपल्याला हे जाणून घेणं जरुरी आहे की योग म्हणजे फक्त व्यायाम नव्हे. तर योग हा शब्द जो आहे तो युज या धातूपासून आलेला आहे. आणि त्याचा अर्थ आहे जोडणे. तर जोडणे म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये शरीर, मन आणि आत्मा तर ह्यांचा समन्वय साधणे, हार्मनी, बॅलन्स किंवा स्वतःचा शोध घेणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. तर याच्यामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की योग म्हणजे शरीराला नर्तकासारखं, मनाला शास्त्रज्ञासारखं आणि आपल्या आत्म्याला कवीसारखं प्रशिक्षित करणं. तर जर विचार केला तर ह्याच्यामध्ये योग म्हणजे एक कला आहे, एक विज्ञान आहे आणि याच्यामध्ये संवेदनशीलता आहे. तर हा एक होलिस्टिक अप्रोच आहे. याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही जे स्वास्थ्याचे आयाम आहेत त्याचा पूर्ण विचार आहे. तर जेव्हा आपण फिजिकल एक्सरसाइज किंवा व्यायामाबद्दल बोलतो तर योगाचे जे काही कंपोनंट्स आहे जसं आसन हा प्रकार आहे तर तो आणि व्यायाम ह्याच्यामध्ये काही प्रमाणात समानता आहे. पण त्याच्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे बदल देखील आहेत. तर हे काय डिफरन्सेस काय आहेत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आसन करतो तर ते करताना आपण आपली जाणीव ठेवून करतो. म्हणजे अवेअरनेस हा एक मोठा एक महत्त्वाचा फरक आहे की आपल्याला जाणीव असते की आपण हे आता योगासन करतो आहे. दुसरं म्हणजे आपलं श्वासांवर आपलं नियंत्रण असतं. श्वास आणि आपली हालचाल ह्याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन असतं. तिसरं पण त्याचा काही फायदा होतो का? म्हणजे त्याचा फायदा हा होतो की आपलं योगचा उद्देश जो आहे तो शरीर आणि मन यांचा समन्वय आहे. बाकीचे जे व्यायाम असतात तर त्यांचा फोकस असतो फिजिकल फिटनेस. योग मध्ये ही आपण माइंड बॉडी प्रॅक्टिस म्हणतो. तर ह्याच्यामध्ये
मन आणि शरीर यांची आपण सांगड घालतो. तर आपण आपलं मन त्याच्यामध्ये असलं पाहिजे, तरच ते आपण म्हणजे खऱ्या अर्थाने आपण त्याला ते आसन योग्य प्रकारे आपण करतोय असं म्हणू शकतो. तर हा दुसरा फरक झाला. तिसरा म्हणजे याच्यामध्ये आपले जे हालचाली असतात तर त्या नियंत्रित असतात, कंट्रोल्ड असतात. त्याच्यामध्ये कुठेही आपण झटका देऊन किंवा असे व्हायलंट मूव्हमेंट्स आपण त्याच्यात करत नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगासन करायला आपल्याला कुठलीही महागडी इक्विपमेंट लागत नाही. जसं जिममध्ये जायचं आहे किंवा आपल्याला पोहायला जायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काही गॅजेट्स लागतात, काही साधनं लागतात. तर योग करण्यासाठी आपल्याला फार तर एक योगा मॅट लागतं आणि आपलं मन आणि शरीर हे आपल्या सोबत असलं म्हणजे कुठे जाऊन शुल्क देऊन ते करण्याची गरज नाहीये. आपण घरी एकदा शिकल्यानंतर आपण आपल्या घराच्या कम्फर्टमध्ये आपण करू शकतो. पण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही चांगला मांडला आहे की एकदा शिकल्यानंतर, कारण आपल्या मनाने करू नये. कारण बऱ्याच लोकांना काही आजार असतात तर त्याचे नुकसान व्हायला नको. तर आपण हे जे शास्त्र आहे याचा उद्देश हीलिंग करणं आहे, तर त्यांनी आपल्याला नुकसान व्हायला नको. आणि दुसरं म्हणजे योग म्हणजे हे एक अनुभवाचं शास्त्र आहे. म्हणजे जसं आपण ड्रायव्हिंग आहे किंवा पोहणं आहे, तर हे जसं आपण जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. तर तसं योग पण हे एक एक्सपिरियन्शियल सायन्स आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला जोपर्यंत तुम्ही करत नाही तर तोपर्यंत तुम्हाला त्याचे फायदे मिळत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छिते की योग म्हणजे जसं आता बरेच आपण बघतो की आसन आणि प्राणायाम, तर हे जास्त प्रचलित आहेत आणि लोकांना असं वाटतं की मी आसन करते किंवा मी प्राणायाम करते म्हणजे मी योग करते. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक हा आहे की आसन आणि प्राणायाम हे फक्त योगाचं काही पार्ट आहे. पूर्ण योग जे आहे म्हणजे योगाची जी उत्पत्ती हजारो वर्षांपूर्वी जी झाली, जे भारतामध्ये ज्याचा उगम झाला, तर त्याचा मूळ उद्देश त्यावेळेला आध्यात्मिक प्रगती, आत्मसाक्षात्कार किंवा आपण ज्याला कैवल्य म्हणतो किंवा मोक्ष म्हणतो, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणं, तर हा आध्यात्मिक प्रगती किंवा स्पिरिच्युअल एनलायटनमेंट हा त्याचा मुख्य उद्देश होता. पण जे काळाच्या ओघामध्ये जसं जसं योगाचा प्रसार झाला, संपूर्ण जगभरामध्ये योग लोकांनी आपलंसं केलं योगाला, तर त्याचे जे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत तर त्याच्यामुळे जास्त लोक त्याकडे आकृष्ट झाले. आणि आजच्या काळातही जसं सर्वसामान्य लोकांसाठी आध्यात्मिक प्रगती हा फार कमी लोकांसाठी इंटरेस्टचा विषय असेल कदाचित, तर त्यामुळे फिजिकल आणि मेंटल बेनिफिट्स, तर हे एक मोठं कारण आहे योग लोकप्रिय का झालं. आणि त्याच्यामध्ये जसे बाकीचे जे त्याच्यामध्ये कंपोनेंट्स आहेत तर ते आहे अष्टांग योग म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये जसं यम आहे, नियम आहे, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, तर हे 8 अंग आहे. आणि हे जे आहे तर हे आपलं स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करण्यासाठी हे वेगळे वेगळे त्याचे अंग आहे आणि टप्प्याटप्प्याने हे आपण त्याचं प्रोग्रेस करतो. तर आपण हे बघितलं तर लक्षात येईल की याच्यामध्ये आपलं नैतिक आचरण पण आहे, आपण समाजामध्ये कसं वावरतो, लोकांशी कसं बोलतो, आपण काय विचार करतो, आपले काय भावना आहेत, तर आपले विचार, भावना आणि कृती हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे योग म्हणजे फक्त कृती नाही. म्हणजे योगची जर आपण व्याप्ती लक्षात घेतली, जसं आपल्या या आरोग्य संपदा कार्यक्रमाचं शीर्षक आहे की योग स्वतःसाठी आणि स्वतःच्या समाजाच्या कल्याणासाठी, तर समाजाचं कल्याण देखील या, कारण आध्यात्मिक वृत्ती आल्यानंतर एक नैसर्गिकपणे माणूस चांगला वागायला लागतो, समाजामध्ये एक सौहार्दाचं वातावरण राहतं. तर मला वाटतं योगाची व्याप्ती अशी मोठी आणि जागतिक आहे. आणि मला वाटतं यावेळची जी थीम आहे ती एक पृथ्वी आणि एक आरोग्य अशी जी आहे, तर ते एक्झॅक्टली काय आहे त्याला? तर त्याच्यामध्ये 2025 ची जी अत्यंत सुंदर आणि सुसंगत ही थीम आहे. तर ही थीम आणि याच्यामध्ये काय आहे की एक पृथ्वी एक आरोग्य, म्हणजे जगातले जे सगळे जितके लोक आहे तर ह्याचा कन्सेप्ट हा आहे की आपण सगळे एका जीवसृष्टीचा भाग आहोत, आपण सगळे एका नेचरशी जोडले गेलेले आहोत. तर ह्याच्यामध्ये प्राणी आहे, वनस्पती आहे, आपलं पर्यावरण आहे. तर ह्या सगळ्यांचा सर्वांगीण विचार
ह्या कन्सेप्टमध्ये आलेला आहे. तर असं म्हणजे असं बघितलं गेलेलं आहे की जे लोक योग करतात तर त्यांच्यामध्ये ही जाणीव डेव्हलप होते की आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपण निसर्गाला म्हणजे त्याच्याशी जोडलं गेलं पाहिजे. तर हा एक कन्सेप्ट आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, तुम्ही ऐकली असेल, पिंडी ते ब्रह्मांडी. तर ह्याच्यामध्ये असं आहे की जे आपलं शरीर ज्या 5 तत्वांनी बनलेलं आहे तर त्याच 5 तत्वांनी सगळं ब्रह्मांड बनलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये असं आहे की आपलं आणि आपल्या भोवतीचा जो निसर्ग आहे याच्याशी आपलं एक नातं आहे, एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि जेव्हा आपण योग करतो तर तेव्हा हे नातं अधिक दृढ होतं आणि आपल्याला ती जागरूकता, ती जाणीव, ती डेव्हलप होते. आणि मुख्य म्हणजे आपल्याला त्या भावना म्हणजे की आपण पर्यावरणासाठी आपण काही केलं पाहिजे किंवा आपण आपले समाजातले आपले इतर जे लोक आहेत त्यांच्या ती जी संवेदनशीलता आहे जी तुम्ही म्हटली ती संवेदनशीलता योगमुळे ती निर्माण त्याच्या माध्यमातून या थीमच्या माध्यमातून ती म्हणजे एक पृथ्वी आणि एक आरोग्य, तर त्या आरोग्यामध्ये सगळंच आलं. तर ही एवढी व्यापक कल्पना आहे ही आणि तेवढं त्याचं व्यापक स्वरूप आहे. आणि ती मला असं वाटतं की 2025 मध्ये आपण जेव्हा इतके सगळे आपले चॅलेंजेस आपण बघतो आहे, एन्व्हायरमेंटचे चॅलेंजेस बघतो आहे, तर त्या प्रदूषण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यासाठी जर इंडिव्हिज्युअल लेवलनी आपण जर एक कलेक्टिव्ह त्याचा इम्पॅक्ट आपण करता आला तर ती ह्या योग दिवसाची थीम आहे की वन अर्थ वन हेल्थ. तर हे याचं इम्पॉर्टन्स आहे. पण जसं योग आपण जे करतो तर योग जसं काही लोक वॉकिंग करतात म्हणजे चालतात किंवा काही लोक धावतात किंवा काही लोक पोहतात, तर आपण एक दिवस योग करतो तर म्हणजे एक दिवस योगमध्ये काय म्हणजे असे अनेक प्रकारचे आसनं आहेत, तर सगळे आसनं करायचे का किंवा प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार आहे, कपालभाती असेल, अनुलोम विलोम असेल, ते सगळं करायचं का की काय असतं म्हणजे एका दिवसामध्ये योग करायचा म्हणजे काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. तर बहुतेक लोकांना हा प्रश्न पडतो की इतके सगळे आसनं आहेत, इतके प्राणायाम आहेत आणि इतके मेडिटेशन सुद्धा जे आहे ते हजारो प्रकारचे, लाखो प्रकारचे आहेत, तर ह्यापैकी नेमकं मी काय करायचं? तर त्याचं सोपं उत्तर हे आहे की तुम्हाला किती वेळ तुम्ही त्यासाठी देऊ शकता, तुम्हाला तुमचं आरोग्य कसं आहे, तुम्हाला जर काही आजार असतील तर तुम्ही कुठलंही योगाचं अभ्यास सुरू करायच्या आधी आपले तज्ज्ञ जे योग विशेषज्ञ, योग थेरपिस्ट आहे किंवा योग तुम्ही टीचर आहे त्यांच्याकडे जात आहे किंवा आपले चिकित्सक आहे, तर त्यांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. आणि त्यानुसार आपल्याला जे चालतं, जे आपल्याला सुटेबल आहे, आपल्याला जे करता येतं, आपल्या डेली रुटीनमध्ये जे फिट होतं, तर ते आपल्याला स्वीकार करायचं आहे. आता जसं आपण बघतो की बरेच जे लोक आहेत, तर एक कॉमन जे कारण आपण बघतो की योग मी का करत नाही, कारण मला वेळ नसतो. तर ह्यासाठी काही छोटे छोटे प्रोटोकॉल्स आलेले आहेत. जसं आता मिनिस्ट्री ऑफ आयुष आहे, तर त्यांनी पण एक छोटा प्रोटोकॉल सांगितलेला आहे, वाय ब्रेक. तर वाय ब्रेक म्हणजे काय आहे की हा 5 मिनिटाचा प्रोटोकॉल आहे ज्याच्यामध्ये शरीर संचालन आहे, त्याच्यात आसन आहेत, त्याच्यात प्राणायाम आहेत आणि त्याच्यात मेडिटेशन पण आहे. तर 5 मिनिट तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये सकाळी संध्याकाळी 2 वेळा जर तुम्ही हा प्रोटोकॉल फॉलो केला तर तो सुद्धा तुमच्या रोजच्या ज्या तुमचे जे चॅलेंजेस आहे तर त्याच्यासाठी ते पुरेसं आहे. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा डॉक्टर अंजली जोशींशी गप्पा मारूया. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण प्रख्यात योग तज्ज्ञ डॉक्टर अंजली जोशी यांच्याशी चर्चा करीत आहोत आणि आत्ता ते आपल्याला वाय ब्रेक याविषयी समजावून सांगत होत्या. तर डॉक्टर अंजली जोशी, वाय ब्रेकबद्दल आपण जे बोलत होता, थोडंसं आणखी आपल्याला त्याला एलॅबोरेट करता येईल का? हां, तर वाय ब्रेक हा जो कन्सेप्ट आहे, तर हा विशेषतः जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत किंवा ज्यांना खूपच वेळेचा अभाव असतो, तर त्यांच्यासाठी हे एक पॅकेज आहे. तर ह्याच्यामध्ये 5 मिनिटामध्ये आपण शरीर संचालन करतो, योगासन करतो आणि प्राणायाम करतो आणि मेडिटेशन. तर ह्याच्यामध्ये काय असतं की योगामध्ये आपण
पाठीच्या कण्याला फार महत्त्व असतं. तर पाठीच्या कण्याची लवचिकता जर आपण मेंटेन केली तर पुढे लाईफ लाँग आपल्याला जे पुढचे एजिंग रिलेटेड जे प्रॉब्लेम्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळ आपण ते अवॉइड करू शकतो. तर हे वाय ब्रेकमध्ये जे आसनं जी घेतलेली आहेत तर ती पण जे स्पाईनला आहे की सगळ्या प्रकारच्या मूवमेंट्स झाल्या पाहिजे. तर बसल्या बसल्या हे याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रोटोकॉल्स आहेत. एक तर आपण चेअरवर बसून करता येऊ शकतो जे आपल्या डेस्कपाशी ऑफिसमध्ये करता येण्यासारखं आहे, आणि दुसरं आहे की आपल्याला जर उभं राहून शक्य असेल तर आपण उभं राहून देखील हे करता येतं. पण ती कोणत्याही वेळेला करता येतं असं? तर ते दिवसातून 2दा करायला हवं आणि शक्यतोवर पोट त्यावेळेला रिकामं हवं आपलं. किंवा मग जर काही खाल्लं असेल तर थोडी त्याच्यामध्ये अंतर. तर साधारणपणे आपण जर लंच केला असेल तर 4 तासाची गॅप हवी त्याच्यानंतर, आणि जर काही लाईट स्नॅक आपण खाल्ले असतील तर 2 तासाचा फरक त्याच्यामध्ये हवा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर कोणाला काही आजार असतील, पाठीच्या मणक्यांचे विकार असतील तर त्यांनी पहिले सल्ला घेऊन आणि मगच ते सुरू करायला हवं. तर ह्या आणि ते खुर्चीवरच करता येतं. ते खुर्चीवर करता येतं. तर त्याच्यामध्ये चेअर योगा आपण त्याला प्रॅक्टिसेस म्हणतो. तर त्याच्यामध्ये जे स्पाईनची मूव्हमेंट आहे तर त्याच्यामध्ये ताडासन असतं, तिर्यक ताडासन असतं म्हणजे लॅटरल बेंड्स आपण ज्याला म्हणतो ते. त्याच्यानंतर कटी चक्रासन असतं ज्याच्यामध्ये स्पाईनला आपण ट्विस्ट करतो दोन्ही साईडला. त्याच्यानंतर एक बॅकवर्ड बेंड असतं आणि ते आपण बसल्या बसल्याच आपण फक्त आपल्या जे पाठीच्या कण्याला मागच्या साईडला आपण बेंड करतो आणि एक फॉरवर्ड बेंड असतं. त्याच्यानंतर आपण बसून दीर्घ श्वसन करतो बसल्या बसल्या डोळे मिटून, आणि त्याच्यानंतर आपण अनुलोम विलोम जे प्राणायाम आहे तर त्याचे आपण 3 राऊंड्स करतो, आणि शेवटी भ्रामरीचे 3 राऊंड्स करतो, आणि शेवटी अगदी काही सेकंड फक्त ध्यान म्हणजे बसून फक्त आपण आपला श्वास कसा सुरू आहे त्याकडे लक्ष देणं. तर हे सगळं जे आहे तर हे सगळं 5 मिनिटांमध्ये करता येतं आपल्याला. आणि असं आढळून आलेलं आहे की हे 5 मिनिटाचा प्रोटोकॉल 2 वेळा जर आपण फॉलो केला तर ह्यानी आपलं बऱ्याच आपल्या पातळींवर ह्याचा आपल्याला फायदा होतो. पण आता जसं तुम्ही मध्ये मध्ये उल्लेख केला की योग हा नीट शिकून कुठल्या तरी तज्ज्ञाकडनं, तर आता नेमकं ह्या तज्ज्ञांची निवड करताना, कारण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपण जर अयोग्य पद्धतीने योग केला तर त्याचा आपल्याला तोटा पण होऊ शकतो, त्याचं काही डॅमेजेस होऊ शकतात. तर कुठेतरी आपल्याला, कारण आजकाल खूप ठिकाणी योग तज्ज्ञ किंवा अशा प्रकारचे बोर्ड असतात हे असतात, तर नेमकं एखाद्या सामान्य माणसाने ज्याला योग येत नाही त्यांनी नेमकं हे कसं निवडायचं आणि कसं कोणाकडे जायचं? हां, तर याचं एक सोपं आपण उदाहरण घेऊया की जो एक निरोगी व्यक्ती आहे तर त्यांनी फक्त म्हणजे त्यांना हेल्थ आपली इम्प्रूव्ह करायची आहे किंवा त्यांना योग सुरू करायचं आहे तर ते कुठल्याही क्लासमध्ये स्वतःला त्यांचं नाव नोंदवू शकतात. आजकाल ऑनलाईन कोविडच्या नंतर विशेषतः हे ऑनलाईन क्लासेसचं पण बऱ्यापैकी आलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यातून निवडू शकता. पण जर तुम्हाला काही आजार असेल किंवा काही म्हणजे जसं व्याधी असतील तर त्यावेळेला तुम्ही योग थेरपिस्ट किंवा योग चिकित्सक जे आहे त्यांच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे. कारण योग आणि योग चिकित्सा ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. योगमध्ये म्हणजे जे जनरल क्लासेस असतात तर त्याच्यामध्ये सगळ्यांना जे सुटेबल असतं तर ते एक जनरल त्याचा प्रोटोकॉल असतो. पण योग चिकित्सेमध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये एक आपण पेशंटची पूर्ण मेडिकल हिस्ट्री घेतो, त्याचे ज्या खास काही त्याचे जे मर्यादा आहे, त्या पेशंटच्या काही मूवमेंट्स नाही करू शकत किंवा त्याचं काही जे ट्रीटमेंट सुरू आहे तर त्याला आपण पूरक उपचार देतो. तर हा पूरक उपचार म्हणजे आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी थेरपी म्हणतो. म्हणजे ते सबस्टिट्यूट नाही आहे, मेडिकल ट्रीटमेंटचं सबस्टिट्यूट नाही आहे, ते मेडिकल ट्रीटमेंटच्या स्टँडर्ड प्रोटोकॉलच्या मध्ये आपण त्याला योग चिकित्सा देतो आहे. आणि मेन त्याच्यामधला फरक हा आहे की पेशंटचं जे ट्रीटमेंट असतं जे हॉस्पिटलमध्ये होतं किंवा जे बाकी पण जे रुटीन ते औषधं वगैरे चालू असतात तर तो एक डिझीज ड्रिव्हन अप्रोच म्हणतो आपण त्याला, की रोगाला केंद्रस्थानी ठेवून की त्याचं रोग बरा करणे हा त्याचा उद्देश असतो. पण योग चिकित्सामध्ये पेशंट सेंटर्ड अप्रोच असतो, म्हणजे पेशंट केंद्रस्थानी असतो. पेशंटच्या ज्या गरजा आहेत, ज्या त्यांच्या म्हणजे मानसिक त्यांचं स्वास्थ्य आहे, त्यांचं आध्यात्मिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, तर ह्या सगळ्यांचा विचार करून आपण जो त्यांचं म्हणजे पेशंटला केंद्रस्थानी ठेवतो तो हा पेशंट सेंटर्ड अप्रोच आहे. तर हा मुख्य फरक आहे योग थेरपी आणि
जनरल जो आपला योगा क्लास म्हणतो आपण ज्याला, तर त्याच्यामध्ये. आणि आता असं संशोधन झालेलं आहे की जेव्हा योग चिकित्सा आपण रुग्णांना देतो तर त्यांची जी औषधांची रिक्वायरमेंट असते, जसं हाय ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे, तर हे जर तुम्ही योग बरोबर जसं सांगितलेलं आहे तसं फॉलो केलं तर तुमची औषधांची रिक्वायरमेंट कमी होऊ शकते. पण एक मला इथे सांगावंसं वाटतं की आपल्या मनाने कोणीही औषधं बंद करू नये किंवा कोणीही औषधांचा डोस स्वतःहून ॲडजस्ट करू नये. ते काम तुमच्या डॉक्टरांचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मनाने हे करायचं नसतं. आणि असं अजून काही म्हणजे ज्या कंडिशन्स आहेत, जसं डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, तर ह्याच्यामध्ये आता हळूहळू असा एक बघण्यात आलेला आहे की पूर्ण उपचार म्हणजे माइल्ड डिप्रेशन आहे किंवा माइल्ड अँझायटी आहे, तर ह्यासाठी पूर्ण उपचार म्हणजे मेडिटेशन ॲज मेडिकेशन हा एक कन्सेप्ट आलेला आहे की जे तुमचं ध्यान आहे तेच औषधाचं काम करतं. तर असं पण आहे, पण त्यासाठी तुम्हाला पहिले एक्सपर्टचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. योग हा जसं तुम्ही सांगितलं चिकित्सा, योग चिकित्सा, तर केवळ योग चिकित्सेने रोग बरे होऊ शकतात असं आहे का? जसं आता कॅन्सरसारखा असाध्य रोग होतो आणि त्याच्यावर त्याला म्हणजे त्या उपचारादरम्यान रुग्णांना खूप त्रासाला सामोरं जावं लागतं, तर त्याचं पेन कमी करणं किंवा इतर काही गोष्टी आहे किंवा त्याच्यात कॅन्सरवर योग चिकित्सा जर वापरली तर तो बरा होऊ शकतो का, असं काही आहे का? आता मी जसं सांगितलं की कॅन्सर रुग्णांसाठी आपण जेव्हा योग सांगतो तर त्याच्यामध्ये हा एक पूरक उपचार म्हणून आहे. हे सगळ्यात पहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे की योग चिकित्सेच्या काही मर्यादा आहेत. तर त्या मर्यादा कुठल्या त्या बघूया आपण. तर सगळ्यात पहिले म्हणजे ही एक पूरक चिकित्सा आहे, मेडिकल ट्रीटमेंटचं सबस्टिट्यूट नाही. दुसरं म्हणजे कुठल्या इमर्जन्सीज आहे किंवा कुठली काही क्रिटिकल कंडिशन असेल तर त्यासाठी योग नाही. जिथे कुठे सर्जरी आवश्यक आहे तिथे, आणि जे प्रॉपर ट्रीटमेंट आहे ते करायचेच आहेत. योग थेरपी ही पूरक कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपण देतो. म्हणजे जिथे आपण असं म्हणू शकतो की रुग्णाचं मनोधैर्य वाढवणं किंवा त्याचा पेन कमी करणं. हो, तर ते झालं. आणि अजून लिमिटेशन्स म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला हे म्हणजे असं गोळी नाही किंवा इंजेक्शन नाही की जे तुम्ही पेशंटला दिलं आणि मग ते त्याचा परिणाम होत राहील. ह्यामध्ये पेशंटला स्वतःला पण पार्टिसिपेट करायचं असतं, तर त्याचं मोटिवेशन, त्याचं तयारी हे सगळं असतं. आणि आपल्याकडे बरेचसे गैरसमज आहेत. तर बरेच पेशंटला असं वाटतं की अरे मी तर पेशंट आहे, मी तर काहीच करू शकणार नाही. तर हे सगळे भाग तिथे येतात, तर त्यांचं पण पार्टिसिपेशन लागतं, ते पण महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग जर हे सगळं जुळून आलं तर मग पेशंटसाठी बऱ्याच कॅन्सर पेशंटसाठी बरेच फायदे होऊ शकतात. जसं त्यांचं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये म्हणजे त्यांचं जसं निदान झालं कोणाचं कॅन्सरचं, तर त्यांचं मनोधैर्य वाढवणं, मन शांत करणं, मानसिक तणाव कमी करणं, अँझायटी कमी करणं, ट्रीटमेंटशी रिलेटेड त्यांचे बरेच टेन्शन्स असतात, बरेच विचार असतात, बरेच ओव्हर थिंकिंग असतं. म्हणजे आपण एक बघितलं की योगची जी व्याप्ती आहे ती फार मोठी आहे. आपण डॉक्टर अंजली जोशी यांच्याशी गप्पा मारतो आणि त्या आपल्याला या व्याप्तीबद्दल समजावून सांगतात आहे. तर प्रेक्षको, इथं घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती, पण आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्य संपदा. स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी. प्रसारण गुरुवार सायंकाळी 7:30 वाजता, शुक्रवार रात्र 8 वाजता आणि शनिवार दुपारी 1:30 वाजता. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं, फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुनः प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर.
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आरोग्य संपदा, योग आपल्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी या शीर्षकाअंतर्गत आपण डॉक्टर अंजली जोशी, ज्या प्रख्यात योगतज्ञ आहेत, त्यांच्याशी गप्पा मारतो आहे. त्यांनी आता आपल्याला योगाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती त्या समजावून सांगतात आहे. योग कोणी करायला पाहिजे, योग कसा करायला पाहिजे, योग चिकित्सा म्हणून रोगांवर त्याचा कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल देखील त्यांनी आपल्याला आत्ता समजावून सांगितलं. मला एक प्रश्न आहे की हा योग नेमका केव्हा सुरू, म्हणजे एखाद्या समजा मुलाला आपल्याला सवय लावायची आहे, जसं आपण चांगल्या सवयी लावतो, तर लहान मुलांना हा योग कधीपासून शिकवायला पाहिजे, केव्हापासून त्याची सुरुवात व्हायला? इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स तर यांनी काही गाईडलाईन्स सांगितलेले आहे. तर त्या गाईडलाईन्स प्रमाणे असं तज्ज्ञांचं काही एकमत नाही की कुठल्या वयापासून मुलांनी योग सुरू करायला पाहिजे, पण एक सर्वसाधारणपणे वयाच्या 5व्या वर्षी लहान मुलांना आपण योग सुरू करता येतो. आणि त्यासाठी मला असं वाटतं की जे पालक आहेत तर पालकांनी स्वतः म्हणजे तसं शिस्त मुलांना लावली पाहिजे आणि त्यांनी स्वतः पण योग करायला पाहिजे. म्हणजे ते जर करतील, स्वतः जर रोल मॉडेल बनतील तरच मुलं करतील, कारण त्यांना नुसतं सांगून काही उपयोग नाही. तर जे लहान मुलांसाठी म्हणजे साधारणपणे 5 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतची जी मुलं आहे तर त्यांच्यासाठी आपण जे योगाचे जे प्रकार असतात तर ते गेम्स आहे किंवा थीम आहे, म्हणजे जशी जंगल थीम आहे तर त्याच्यामध्ये जसे योगाचे जे आसन वगैरे जे असतात तर ते प्राण्यांच्या पोस्चरवर, म्हणजे जसं भुजंगासन आहे तर हा कोब्रा आहे, एलिफंट पोज, किंवा मग असं त्यांना म्हणजे इंटरेस्टिंग करायचं त्यांच्यासाठी की त्यांना ते कंटाळवाणं वाटू नये म्हणून. तर किंवा काही गेम्स असतात तर हे अशा प्रकारे आपण त्यांना सांगू शकतो. आणि लहान मुलांमध्ये खूप काळ मेडिटेशन किंवा खूप कठीण आसनं तर हे आपण नाही सांगत, अवॉइड करायला पाहिजे. आणि मग जशी जशी त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ होते तर जसं 12 ते 19 वर्षापर्यंत जो ॲडोलसन्सचा जो काळ असतो तर त्यामध्ये मग अजून थोडे काही आपण इंट्रोड्यूस करू शकतो. काही योगासनं जे त्यांना अभ्यासामध्ये अकॅडमिक परफॉर्मन्ससाठी युजफुल होऊ शकतात, तर असे हळूहळू त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आणि साधारणपणे 20 ते 60 वर्षापर्यंत वयामध्ये तर याच्यामध्ये एक आपण ॲडल्ट ची जी कॅटेगरी म्हणतो तर ह्या वयोगटामध्ये आपण जे नॉर्मल सगळ्यांसाठी जे योग आहे ते करू शकतात. मग पुन्हा जे सिनियर सिटिझन्स आहेत त्याच्यामध्ये मग पुन्हा आपल्याला थोडे बदल करावे लागतात. जसं मग काही व्याधी असतात तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मग त्यांना कोणाला हालचालींमध्ये प्रॉब्लेम असतो, गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असतो, पूर्ण वेळ खाली बसता येत नाही, मेडिटेशन करायला त्रास होतो, तर अशा लोकांसाठी मग काही अशा टेक्निक्स आहेत की जसं चेअर योगा आपण मगाशी डिस्कस करत होतो ते आहे. त्याच्यानंतर एक रेस्टोरेटिव्ह योगा नावाचा एक प्रकार आहे. तर ह्याच्यामध्ये खूप आपल्याला ॲक्टिव्ह काही स्ट्रेचिंग करायचं नाही. तर ह्याच्यामध्ये पॅसिव्ह स्ट्रेचिंग करतो आपण. काही प्रॉप्स असतात, म्हणजे जसं ब्लँकेट आहे, उशी आहे, हे सगळं घेऊन किंवा आपण चेअरचा सपोर्ट घेतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे की स्ट्रेचिंग तर होतच, पण त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही कष्ट करावे लागत नाहीत. तर हे झोपल्या किंवा असे काही असे आसन असतात की याच्यामध्ये आपल्या शरीराला आणि मनाला सखोल विश्रांती मिळते. तर कधी कधी काय असतं की ह्याचीच गरज असते आपल्याला. खूप जास्त आपल्याला शारीरिक श्रम किंवा आसन किंवा हा प्रकार प्रत्येक वेळेला आवश्यक नसतो. तर जसं कोणाला खूप थकवा आहे किंवा कोणाला काही आजार आहे की त्याच्यामुळे ते करू शकत नाही काही, तर अशा वेळेला किंवा कोणाला इंजुरीमधून कोणी रिकवर होत आहे किंवा फॉर दॅट मॅटर आपण जे नॉर्मल जे लोक आहे ते सुद्धा फॉर अ चेंज, जसं एक दिवस त्यांना खूप म्हणजे आता रविवार समजा, त्या दिवशी त्यांना आता नाही वाटत की एवढी एनर्जी नाही आहे माझ्यामध्ये, मला एवढं सगळं आता आज नाही करता येणार, तर त्यावेळेला ते रेस्टोरेटिव्ह योगा करू शकतात. अच्छा, म्हणजे त्याच्यात असे सगळे प्रकार आहे, इतकी सहजता त्या योगमध्ये आहे. तर ते योग निद्रा जसं असतं, योग निद्रा आहे ते करू शकतात. तर कसं आहे की रुटीनमध्ये त्याला इतके आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की आपण काही दिवस हे करा, काही दिवस ते करा. आणि जर तुम्हाला खूप थकवा असेल तर तुम्ही मग ते रेस्टोरेटिव्ह योगा ते पण करू शकता. त्याच्यामध्ये जसं शवासन आहे तर शवासनमध्येच तुम्ही वेगवेगळे प्रॉप्स घेऊन, म्हणजे जसं हे असतात ब्लँकेट्स असतात, ते सगळं ते घेऊन पूर्ण विश्रांती देणं हा त्याचा उद्देश असतो. आणि रिकव्हरी करणे, म्हणजे आपल्याला पूर्ण शरीर मन पूर्ण रिलॅक्स व्हायला पाहिजे
असं त्याचा मागचा उद्देश असतो. एनर्जी रिज्युव्हिनेट करणं, तर तसं ते योगमध्ये आहे. पण त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की 5 वर्षाच्या मुलगा हा सुरू करू शकतो ते, तर त्याला त्याचे दूरगामी काही परिणाम म्हणजे त्याला आपण त्याला म्हणतो फायदे, असे काही फायदे त्याला प्राप्त होऊ शकतात का की लॅटर एजमध्ये? फायदे नक्कीच होऊ शकतात की जितक्या लवकर सुरू करणं योग तेवढं चांगलं. ओके. तर लवकर सुरू केलं तर त्याला एक शिस्त लागते, त्याला पुढे जाऊन आयुष्यामध्ये जे काही चॅलेंजेस येणार आहेत त्यासाठी त्याला मदत होते, त्याचं मन तयार होतं, त्याला एकाग्रता वाढते, पुढे जाऊन अभ्यासामध्ये त्याला त्याचा उपयोग होतो, त्याचं मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, त्याचं ग्रास्पिंग पॉवर आहे, नंतर त्याची ऊर्जा वाढणं, त्याची एनर्जी लेवल वाढते. तर योगाचे जे फायदे आहेत ते आपण 3 प्रकारांमध्ये आपण म्हणू शकतो. तर हे आहे की एक तर प्रतिबंध, दुसरं आहे उपचार आणि तिसरं आहे की विकास, डेव्हलपमेंट. तर प्रतिबंध म्हणजे की जर लहानपणापासून कोणी योग करत आहे किंवा केव्हाही पासून करत असेल तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुढे प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे बरेचसे आजार जे आहे ते आपण त्याचं टाळू शकतो किंवा त्याचं पुढे ढकलू शकतो आपण त्याला. त्यानंतर जसं एजिंग प्रोसेस आहे किंवा जे वृद्धत्वाची जी प्रक्रिया आहे तर ती आपण पुढे ढकलू शकतो, प्रोलॉंग करू शकतो. म्हणजे असं म्हणतात की जे लोक योग करतात ते एकदम चिरतरुण म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्यामध्ये तेवढी व्हायटॅलिटी असते, त्यांच्यामध्ये तेवढी एनर्जी असते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक ग्लो असतो आणि ते आपल्या वयापेक्षा तरुण दिसतात. तर हे एक बघितलं जातं. तर हे सगळं आपलं पूर्ण जे शरीर आतून जे कंडिशन होतं तर त्याचा हा परिणाम आहे. तर मला वाटतं योगमध्ये मन आणि शरीर म्हणजे बॉडी सोल माइंड असं जे आपण म्हणतो ते सगळं त्याचा सगळा पूर्ण व्यापकतेने विचार केला असल्यामुळे एकत्रित परिणाम होतो त्याचा. तर हे आहे. आणि उपचारमध्ये मग असं आहे की जर कोणाला काही कसं आहे की आजकालचं जे लाईफ आहे खूप स्ट्रेसफुल आहे. इवन जे आपले यंगस्टर्स आहे, तरुण पिढी आहे, त्यांना पण स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, डेडलाईन्स आहेत, टार्गेट्स आहेत आणि प्रेशर असतं कामाचं खूप, सतत TV समोर बसणं, स्क्रीन समोर बसणं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सतत एक प्रेशर असतं. तर ह्या गोष्टींसाठी सुद्धा पुढे जर लहानपणापासून सुरुवात केली तर पुढे जाऊन ह्या गोष्टी कशा हँडल करायच्या ह्या गोष्टींची त्याला सवय लागते. म्हणजे प्रेशर सस्टेनेबिलिटी जी आहे त्याला ते मुलं तयार होतात ते. तर हे जर टेक्निक्स आपल्याला माहिती आहेत की कसं ते हँडल कसं करायचं, स्ट्रेस आला तर घाबरून नाही जायचं. किंवा जसे विद्यार्थी असतात तर त्यांना पण आजकाल आपण बघतो की स्ट्रेस असतो, त्यांना डिप्रेशन येतं, मनासारखं मार्क्स मिळाले नाहीत तर त्यांना कुठलेही स्टेप घेऊ शकतात ते. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे जर हँडल करता आलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळता येतील. तर हे एक झालं. आणि तिसरं म्हणजे की व्यक्तिमत्व विकास. तर त्याच्यामध्ये कसं आहे की पूर्ण एक ओव्हरऑल म्हणजे योग म्हणजे हे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पूर्ण शास्त्र आहे, पूर्ण एक पॅकेज आहे. तर ह्याच्यामध्ये सगळे जे आयुष्यातले सगळे जे आस्पेक्ट्स आहेत ते सगळे कव्हर होतात. तर हे ह्या 3 प्रकारांमध्ये आपण म्हणू शकतो की योगाचे बेनिफिट. योगची व्याप्ती आपण बघितली की योगमध्ये पर्सनॅलिटी देखील कशी डेव्हलप करता येते. आणि या सगळ्यांचा विचार करताना आपण या अत्यंत इंटरेस्टिंग वळणावर आपण डॉक्टर अंजली जोशींच्या या गप्पा आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा डॉक्टर अंजली जोशी यांच्याशी गप्पा मारूया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण डॉक्टर अंजली जोशी यांच्याशी गप्पा मारतोय. त्यांनी योग चिकित्सा आणि एकूण योगाची व्याप्ती या संदर्भात आपल्याला सांगितलं. डॉक्टर अंजली जोशी यांनी एक पुष्कळ संशोधन योग या संदर्भात योग आणि योग चिकित्सेबद्दल केलेलं आहे. आपण त्यांना याबद्दल विचारूया. तर डॉक्टर अंजली जोशी, आपण जे योग चिकित्सेसंदर्भात जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाविषयी आपण थोडी एलॅबोरेट माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. नक्कीच. तर मी ज्या संस्थेत काम करते तर ते एक कॅन्सर सेंटर आहे आणि जे कॅन्सरचे जे पेशंट्स येतात तर त्यांना प्रचंड मानसिक तणाव असतो, त्यांना चिंता राहते, त्यांना डिप्रेशन राहतं. तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये
आपण कॅन्सर रुग्णांचं जे इमोशनल डिस्ट्रेस आपण कसा कमी करू शकतो आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो, तर ही आपली योगा रिसर्चच्या मागची मेन भूमिका आहे. तर एक संशोधन आम्ही असं केलं होतं की जसं पेट सिटी स्कॅन ही एक खूप जटिल डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला जेव्हा पेशंट जातात त्यावेळेला तर त्यांना प्रचंड मानसिक तणाव असतो आणि हा तणाव कमी करण्यासाठी आम्ही त्यांना एक खूप एक कल्पक एक मेडिटेशन. पेट स्कॅन म्हणजे हे आधुनिक रोग निदानाचं हे आधुनिक रोग निदानाचं एक हे आहे. तर ट्रीटमेंट नाही, हे एक डायग्नोस्टिक रोग निदानाचं यंत्र आहे. तर तर हे याच्यामध्ये कॅन्सर कुठपर्यंत पसरलेलं आहे हे दिसून येतं. तर ही खूप स्ट्रेसफुल हे असते, अँझायटी असते त्याच्यामध्ये पेशंट्सला. तर ही त्या पेट सिटी स्कॅनला जायच्या आधी तर आम्ही एक इनोव्हेटिव्ह मेडिटेशन यांना पेशंट्सला दिलं. तर याच्यामध्ये कसं आहे की काल्पनिक एक व्हिज्युअलायझेशन, ज्याला आपण मानसदर्शन किंवा कल्पनादर्शन म्हणतो, तर ती टेक्निक आम्ही याच्यामध्ये वापरली. आणि ती आणि सायकोथेरपी हे आपण एकत्र करून तर ते अशा प्रकारचं आम्ही त्यांना दिलं. तर हे झालं एक. दुसरं म्हणजे की जसं पेशंट्सचं किमोथेरपी असतं, तर किमोथेरपीच्या दरम्यान आम्ही त्यांना जसं एक कला चिकित्सा असते, तो कला चिकित्सा आणि ध्यान मेडिटेशन, माइंडफुलनेस मेडिटेशन, तर ह्या दोघांचं एक युनिक कॉम्बिनेशन, तर हे आम्ही आमच्या पेशंट्सला दिलं. तर केमोथेरपीच्या वेळेला रुग्णांना काही त्रास होतो का? केमोथेरपीच्या पेशंट्सला त्रास होतात, मानसिक तणाव असतो त्यांना, त्यांचं जे कधी केस जातात त्यांचं बाकी थकवा असतो, त्यांना जे फिजिकल त्यांची हेल्थ असते, झोप येत नाही बरोबर, तर बरेचसे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही ही जी कला चिकित्सा आणि मेडिटेशन हे कंबाईन करून आम्ही जे त्यांना युनिक एक दिलं होतं. तर आम्ही जसे रुग्णांचे 2 गट केले. एका गटाला आम्ही हे सगळं करायला लावलं 8 दिवसासाठी आणि 8 दिवसानंतर आम्ही बघितलं की त्यांचं जे मानसिक तणाव जो आहे, तर ज्या ग्रुपनी कला चिकित्सा आणि मेडिटेशन केलं तर त्या ग्रुपमध्ये आपल्याला बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे ते असं आढळून. त्याच्यामध्ये वयोगटाचं काही होतं का? त्याच्यामध्ये ॲडल्ट पेशंट्स आम्ही घेतलेले होते 18 ते 60 पर्यंत आणि ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्ससाठी आम्ही हे केलं होतं. तर त्याचे खूप चांगले परिणाम मिळाले. त्याच्यानंतर त्यांचं जे आध्यात्मिक वेलबिंग आहे, म्हणजे स्पिरिच्युअल वेलबिंग आपण ज्याला म्हणतो, तर ते पण वाढलेलं होतं. तर हे एक आपण ज्याला नॉवेल टेक्निक म्हणतो आपण, ते आम्ही यूज केलं. आणि हे भारतामधले याच्यातले बरेचसे आम्ही जे संशोधन केलेले आहे, तर ते बऱ्यापैकी संशोधन जे आहे ते भारतात पहिल्यांदा झालेले आहेत. आणि जसं कॅन्सरचं ऑपरेशन आहे पेशंट्सचं, तर ऑपरेशनला जाताना पण पेशंट्सला बऱ्यापैकी स्ट्रेस असतो, अँझायटी असते. तर त्यांना आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याच्या जस्ट आधी आम्ही त्यांना एक मेडिटेशन त्यांना करायला देतो. त्यांना एक हेडफोन लावून एक प्री रेकॉर्डेड माझ्याच आवाजात असतं ते, तर ते आम्ही त्यांना ऐकायला देतो. आणि ते 10 मिनटं ते ऐकल्यानंतर असं म्हणजे पेशंट्सचे अनुभव असे आहेत की आता थोडंसं मन शांत झालेलं आहे, थोडी भीती कमी झालेली आहे, किंवा आता थोडंसं हिंमत आल्यासारखी वाटते आहे, किंवा आता असं वाटतं की मी हे हँडल करू शकते म्हणून. तर अशा प्रकारचे अनुभव आपल्याला पेशंट्सचे आलेले आहेत. आणि हा रिसर्च जो आहे आमचा, तो हा आता सुरू आहे सध्या. तर असे आहे. नंतर मग ज्यांचं रेडिओथेरपी असतं, तर रेडिओथेरपीच्या दरम्यान सुद्धा पेशंट्सला जे हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट्स असतात, तर त्यांना त्या काउचवर झोपवून त्यांना एक मास्क लावला जातो की ॲक्युरेट ट्रीटमेंट दिल्या गेली पाहिजे म्हणून. तर तो मास्क जेव्हा लावतात तर तेव्हा बऱ्याच पेशंटला असं वाटतं की गुदमरल्यासारखं होतं, किंवा त्यांना ते मास्क एन्झायटी म्हणतात त्याला, की त्या मास्कशी रिलेटेड त्यांना जे स्ट्रेस असतो, एन्झायटी असते, तर ती कमी करण्यासाठी आम्ही संगीत चिकित्सा आणि रिलॅक्सेशन, योगाचं रिलॅक्सेशन, तर हे 2 आम्ही कंबाईन केलं त्यांना. आणि सुरुवातीला त्यांना म्हणजे जसं रेडिएशन त्यांचं स्टार्ट होतं, तर सुरुवातीला काही दिवस हा त्रास त्यांना जास्त असतो. मग ते एकदा सवय झाली की मग त्यांचा हा त्रास हळूहळू कमी होतो. त्याचे सकारात्मक परिणाम दिसले, तर त्याचेही सकारात्मक परिणाम दिसले. तर याच्यामध्ये असं दिसलं की त्यांची जी एन्झायटी होती, मास्क एन्झायटी होती, तर ती कमी झाली. तर हे पण आमचं 2 वर्ष आमचं हे आम्ही संशोधन केलेलं आहे इथे. तर हे असे काही एक्झाम्पल्स आहेत की जे आम्ही योग चिकित्सा आणि बाकीचे दुसऱ्या थेरपीज ह्या एकत्र करून आपण आपल्या रुग्णांना त्याचा कसा फायदा होईल. तर हे आणि त्यांचं आपला उद्देश एकच असतो की त्यांचं मानसिक स्वास्थ्य आपण चांगलं करायचं आहे आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ
हे चांगलं झालं पाहिजे. बरोबर. तर ह्याचे खूप चांगले परिणाम आम्हाला दिसून आलेले आहेत. याच्यामध्ये योग जसं मगाशी मी आपल्याला विचारलं की किती वयाच्या कितव्या वर्षापासून करायला पाहिजे, तसं वयाच्या कितव्या वर्षानंतर म्हणजे असं काही बंधन आहे का की वयाच्या 60व्या वर्षानंतर आपण जसं काही व्यायाम जे प्रकार असतात, जसं व्यायामशाळेमध्ये जाऊन काही लोक की वजन उचलू नये किंवा हे करू नये, काही लोकांना L4 L5चे प्रॉब्लेम असतात, त्यांचं डिजनरेशन सुरू होतं, तर असं काही योगमध्ये आहे का की कोणी योग केला म्हणजे अगदी प्रत्येकाला योगामध्ये काहीतरी असं आहे का की ज्याला एखाद्याला असा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी देखील दुसऱ्या प्रकारचा योग असू शकतो असं? तर हा पण एक चांगला प्रश्न आहे की योग, मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की योगाचं जे टेक्निक आहे तर ते प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण त्याला मॉडिफाय करू शकतो. म्हणजे जर एक निरोगी व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण एक वेगळं त्याला फुल फ्लेज पूर्ण सगळे प्रकार सांगू शकतो. ज्यांना मर्यादा आहेत, मूवमेंट जे नाही करू शकत, त्यांच्यासाठी आपण त्याला मॉडिफाय करू शकतो. तर आता जसं तुम्ही विचारलं की जसं वयाच्या 60व्या वर्षानंतर जसे जॉईंट प्रॉब्लेम्स असतात, त्यांना लिमिटेशन्स असतात, मूवमेंट रेस्ट्रिक्टेड असतात, आजारपण असतं, तर त्याच्यामध्ये त्यांना ते मॉडिफाय करता येतं आणि त्यांच्या गरजेप्रमाणे आपण त्यांना ते देऊ शकतो. तर जसं मी तर असं म्हणेल की याला असं काही एज लिमिट नाही. योग हे जे आहे आपण शेवटच्या श्वासापर्यंत करू शकतो. तर जसं आपलं आयुष्य सुरू होतं पहिल्या श्वासापासून आणि आयुष्य संपतं आपल्या शेवटच्या श्वासासोबत, तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण योग करू शकतो. इवन जे पेशंट्स असतात की ज्यांना पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट सुरू आहे, कॅन्सरचे लास्ट स्टेजचे जे पेशंट असतात, तर त्यांना सुद्धा म्हणजे असे संशोधन झालेले आहेत की शेवटच्या काही दिवसांमध्ये एंड ऑफ लाईफ केअर म्हणतो आपण ज्याला, तर अशा पेशंट्सला सुद्धा काही सोपे टेक्निक्स असतात, जसं माइंडफुल ब्रीदिंग आहे. म्हणजे झोपल्या झोपल्या त्यांना हालचाल करायची नाही, त्याच्यात झोपल्या झोपल्या त्यांना फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि माइंडफुल ब्रीदिंग, तर हे कोणीही करू शकतं. तर आपण असं म्हणतो याच्यामध्ये की जर तुम्ही श्वास घेऊ शकता तर तुम्ही योग करू शकता. तर असं हे एक आपण म्हणू शकतो की सगळ्यांसाठी आहे योग आणि असं कोणाला आपण त्याच्यामधून वगळू नाही शकत. फक्त त्याच्यासाठी त्या व्यक्तीची तयारी हवी, तर तेवढंच एक फक्त त्याच्यामध्ये आहे. तर डॉक्टर अंजली जोशी यांच्याशी ज्या आपल्या गप्पा सुरू आहेत योग या विषयावर, या अत्यंत एका इंटरेस्टिंग वळणावर आल्या आहेत. या आल्या असतानाच आपल्याला एक ब्रेक घ्यावा लागणार आहे, पण आपण कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर पुन्हा बघत राहा आरोग्य संपदा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघता आहात आरोग्य संपदा. आजचं शीर्षक आहे योग आपल्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी. या शीर्षकाअंतर्गत आपण गप्पा मारतोय योगतज्ञ डॉक्टर अंजली जोशी यांच्याशी. एक प्रश्न असा आहे डॉक्टर अंजली जोशी की साधारणपणे आता सोशल मीडियाचा भरपूर प्रभाव वाढतो आहे, तर सोशल मीडियावर असं योग शिकवणारे किंवा असे स्वतःला योगतज्ञ म्हणून घेणारे असे पुष्कळ व्हिडिओ व्हायरल होतात. तर हे बघून देखील लोक योग शिकण्याचा प्रयत्न करतात. त्याचे काय तोटे असू शकतात किंवा त्यात कितपत तथ्य आहे किंवा असं आपण त्याला फॉलो केलं पाहिजे का? सोशल मीडिया सगळेजण वापरतात. त्याच्यामध्ये एक रील असतं, 2 मिनिटाचं रील असतं की तुम्ही हे आसन करा आणि मग ह्या आसनाने तुम्हाला हा फायदा होईल. तर प्रॉब्लेम हा आहे की त्या व्यक्तीला हे माहीत नाही की तुमचं आरोग्य कसं आहे, तुम्हाला काही कुठलं आजार आहे का, आणि ते त्याच्यात एक जनरल दाखवलेलं असतं. तर सगळ्यात पहिले म्हणजे की ते जे सांगत आहेत तर ते किती ऑथेंटिक आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि ऑथेंटिक असलं तरी पण ते किती जनरलाइज करता येईल आपल्याला आणि सगळ्यांसाठी ते लागू पडतं की नाही, तर हे जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. तर आपल्याला जर काही त्याच्यामध्ये असं वाटतंय की आजार आहे किंवा काही हे आहे, कारण मी बरेचसे रील बघते की त्याच्यामध्ये असं दाखवलंय की बस आप ये एक आसन कर लो, आपका पेट कम हो जाएगा, आपका ये एक मुद्रा कर लो, आपका टेंशन कम हो जाएगा. आणि त्याचे व्हिडिओज पण दाखवतात आणि व्हिडिओज पण असतात. तर कसं आहे की ते शेवटी आपल्यावर आहे. तर आपण आपलं त्याचं एक प्रॉपर यूज केला पाहिजे. एक माहिती म्हणून, जनरल माहिती म्हणून बघायला काही हरकत नाही, पण त्याच्यावर अवलंबून राहू नये. आणि इट इज ऑलवेज गुड की आपण आपल्या एक चिकित्सक जे आहे त्यांच्याकडनं आपण आपला सल्ला घेऊन आपल्याला जे चालतं, जे आपल्याला सूट होतं असं केलेलं नाही. तर मग काय आहे की जर तुम्हाला पाठीच्या मणक्याचा विकार आहे आणि त्या
व्हिडिओमध्ये जर दाखवलेलं आहे की तुम्ही हे असं जम्प करा, असं आसन करा, तर ते आपल्याला योग्य नाही, तर आपल्याला तोटा होऊ शकतो, आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, इंजुरी होऊ शकते. तर त्यामुळे कधी पण म्हणजे जे ॲडवाईस घेणं आहे ते कधी पण महत्त्वाचंच आहे. योग चिकित्सेविषयी जसं आपण मगाशी सांगितलं, आपल्या संशोधनाविषयी बोलले, त्याच्यामध्ये कॅन्सरवर आपण थोडं फोकस केलं होतं. पण असे आता आपण बघितलं की पुष्कळ रोग म्हणण्यापेक्षा जसं डायबिटीस आहे किंवा कोणाला बीपीचा आहे किंवा कोणाला कार्डिओलॉजिकल प्रॉब्लेम आहे, कोणाला किडनीचे आहे, लिव्हरचे आहे, तसं आजकाल फिजिओथेरपीमध्ये स्पेशालिटी निघालेली आहे. तर अशी योगमध्ये असं काही आहे का की डायबिटीससाठी काही वेगळा योग आपण देऊ शकतो किंवा एखाद्याला हृदयाचा काही त्रास असेल त्याच्यासाठी देता येईल, असं काही आहे का योगमध्ये? तर त्याच्यामध्ये कसं आहे की रोगाप्रमाणे जो योगाचा आम्ही प्रोटोकॉल सांगतो तर तो बदलतो. आणि कसं आहे की याच्यामध्ये एक आपण नोट करू शकतो गोष्ट की एक जनरल प्रोटोकॉल आपण बहुतेक नाही करू शकत, कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी, त्याचं युनिक जी कंडिशन आहे ती वेगळी असते. म्हणजे जसं एखाद्याला डायबिटीस पण आहे, त्याला हार्टचा प्रॉब्लेम पण आहे आणि त्याला हायपरटेन्शन पण आहे, तर त्याचं जे प्रॅक्टिसेस जे आहेत तर त्या वेगळ्या राहतील. तर युनिक जे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल गरजा आहे त्याप्रमाणे आपण ते प्रॅक्टिसेस डिझाईन करतो. जसं आता हाय ब्लड प्रेशर आहे कोणाला, तर त्याच्यामध्ये आपला जो एम राहतो तर त्याच्यामध्ये आपण खूप जास्त काही सूर्यनमस्कार किंवा खूप जे आसन वगैरे जो प्रकार आहे तर त्याच्यापेक्षा आपण प्राणायाम आणि ध्यान आणि विश्रांती ह्याच्यावर आपण थोडंसं जास्त फोकस करतो. किंवा जसं आता कोणाला हाय ब्लड प्रेशर आहे तर त्याच्यामध्ये आपण कपालभाती आहे किंवा जे हायपर व्हेंटिलेशन प्रॅक्टिसेस, भस्त्रिका आहे, फास्ट ब्रीदिंग जे म्हणतो आपण ज्याला, तर अशा प्रकारचे ते अवॉइड करायला पाहिजे. हार्ट पेशंट आहे तर त्यांनी ते अवॉइड करायला पाहिजे. तर हे ह्याच्यासाठी किंवा जसं कोणाला डायबिटीस आहे तर डायबिटीसवाल्यांना मग आम्ही त्याचं वेगळं लठ्ठपणा वगैरे असं कमी करता येऊ शकतो का? लठ्ठपणा कमी करण्यासाठी नक्की मदत होते, पण त्यासाठी एक पूर्ण कसं आहे की आपण फक्त एका गोष्टीवर आपण फोकस नाही करू शकत. ती एक पूर्ण लाईफस्टाईल असते. पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे आपण जे म्हणतो की योग म्हणजे हे जीवन आहे, जीवनशैली आपण म्हणतो, तर ती आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की आता जसं लठ्ठपणा कमी करण्याचं आहे तर त्याच्यामध्ये तुमचं आहार पण तेवढाच महत्वाचा आहे. तुमची पुरेशी झोप झाली पाहिजे. तर हे सगळे त्या दृष्टीने योग आपल्याला मदत करतो. आहार नियंत्रित करायचा नक्कीच. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर ते म्हणजे कुठलीही फक्त एक गोष्ट करून आपण असं म्हणू शकत नाही की ह्यानी माझं वजन कमी झालं किंवा, तर ते एक पूर्ण एक लाईफस्टाईल आहे, एक पूर्ण आपण ज्याला म्हणतो त्याला एक इंटिग्रेटेड आपल्याला अप्रोच जो आहे तर तो आपण घेणं गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगाने गप्पा मारताना माझ्या डोक्यात असा एक विचार आला की काही लोकांना व्यसनं असतात, तर ते व्यसनं योगनी कमी करता येऊ शकतात का? हो, ह्याच्यासाठी पण उपयोग होतो. काही लोकांना जसं आता स्मोकिंगचं आहे, तंबाखू आहे, अल्कोहोल आहे, तर हे ॲडिक्शन्स कमी करण्यासाठी योगाचा उपयोग होतो. एक तर त्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा डीप ब्रीदिंग जे प्राणायाम आहे, एक्सरसाइजेस आहे आपण करतो, तर तेव्हा हे जे क्रेविंग्ज आहेत हे म्हणजे असं असतं की आता त्यावेळेला मला ते हवंच असं जे क्रेविंग असतं तर ते क्रेविंग्स कमी व्हायला लागतात आणि आपलं एक ओव्हरऑल जे सुटण्यासाठी, ती सवय सुटण्यासाठी जी आपली जे प्रयत्न सुरू असतात तर त्यासाठी मदत होते. बरोबर. आणि याच्यामध्ये मला एक तुमचा दूरदर्शनच्या प्रेक्षकांसाठी काय संदेश राहील? माझा संदेश हाच राहील की आज आपण जे आता सेलिब्रेट करतो आहे, साजरा करतो आहे योग दिन, तर योग म्हणजे हा औषधाशिवाय आरोग्याकडे जाणारा मार्ग आहे. ओके. आणि आरोग्य म्हणजे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आरोग्य म्हणजे फक्त रोगमुक्त शरीर नाही, तर आरोग्य म्हणजे खऱ्या अर्थाने जिवंत असणं, पूर्ण अर्थपूर्ण जीवन जगणं. तर हे सगळं त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि ह्यासाठी आपल्याला पूर्ण जीवन जगणे म्हणजे फुल पोटेन्शियल आपलं आपण जेवढं अटेन करू शकतो तर ते पूर्ण जगणे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि त्यासाठी आपल्याला योग नक्कीच मदत करतो. तर आता ह्या योग दिवसाच्या निमित्ताने आपण असा एक संकल्प करू शकतो की आपला फक्त एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तर आपण रोजचा आपला दिवस योगमय झाला पाहिजे. तर असा आपण एक संकल्प करूया आणि सगळ्यांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असंच मी म्हणेल. आरोग्य संपदा या अंतर्गत
योग आपल्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी या शीर्षकाअंतर्गत गप्पा मारल्या. त्यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दूरदर्शनच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. डॉक्टर अंजली जोशी, आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.